हॅलो फ्रेंड्स, आपल्याला या ब्लाऊज पिसापासून ब्लाऊज शिवायचा आहे. तर मी सांगते तुम्हाला कसा शिवायचा. या गळ्यापासून आपल्याला बोटनेकमध्ये गळा शिवायचा आहे आणि बाहीला 2 साईडला मोर आलेले आहेत. तर बाहीला मला लटकन बनवून लावायची सांगितलेली आहे कस्टमरनी. तर मी आता अस्तर कट करून घेते. अस्तर कटिंग संपलं की मी अस्तर ब्लाऊजवर ठेवून कटिंग करून घेणार आहे. अस्तर कटिंग झालेलं आहे. आता आपण ते ब्लाऊज पिसावर ठेवून कटिंग करून घेऊ. दोन्ही बाही आपली बरोबर एम्ब्रॉयडरी ठेवायची आहे, नाहीतर इकडं तिकडं होऊ शकतं. मी आता कटिंग करून घेते आणि तुम्हाला ब्लाऊज शिवलेला दाखवते. तर हा बघा, मी ब्लाऊज शिवलेला आहे बोटनेकमध्ये. सुंदर असा गळा तयार झालेला आहे बोटनेकमध्ये. याची बाही पण खूप छान झालेली आहे. बाहीला मी लटकन लावलेले आहेत स्वतः बनवून. खूप छान वाटत आहे. तुम्ही बघू शकता, बोटनेकमध्ये अशी खूप सुंदर डिझाइन होते. इथे मोराचे 2 पीस 3-4 पीस दिले होते, ते मी इथं कटिंग करून लावलेले आहेत. 4 टक्सचा ब्लाऊज आहे. खूप छान वाटत आहे बाई, बघू शकता तुम्ही. चाळीस इंच छातीचा ब्लाऊज आहे 4 टक्सचा. आता याच्यानंतर मी काही ड्रेस फिटिंग करून ठेवलेले आहेत. माझ्याकडे अल्टरसाठी आले होते, तर हे काही ड्रेस आहेत, 4 ड्रेस आहेत, ते मी फिटिंग करून ठेवले. आणि याच्यानंतर मी 2 साड्या पिको फॉल केलेल्या आहेत. हे माझं आज दिवसभराचं माझं रुटीन आहे मशीनवरचं. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि ब्लाऊज कसा झाला आहे कमेंट करून सांगा.